नमस्कार, शुभ सकाळ. सुंदराच्या दिवसाच्या सुंदराच्या शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा ब्लॉग आहे आपला छोटीशी स्मॉल फॅमिली ट्रिप पिकनिक, वन डे पिकनिक असं आपण म्हणू शकतो. तर आता आपण चाललो दादर चौपाटीला. तर तुमच्याबरोबर बरेच दिवस झाले की मी काही असे बाहेरचा ब्लॉग शूट केला नव्हता. तर हे जे मागचे जे काही 3-4 दिवस आहेत ते सगळे प्लॅन प्रिपरेशनच्याच ब्लॉगमध्ये गेले आणि ते सगळे मी तुमच्याबरोबर शेअर केले. तुम्हाला देखील त्याचा नक्की उपयोग व्हावा यासाठी मी ते शूट केले आहेत. म्हणजे त्या शूट करण्याच्या मागे त्याच गोष्टी रिपीट असतील असं तुम्हाला वाटत असेल, पण त्या गोष्टी रिपीट नव्हत्या. त्याच्यातनं प्रत्येक वेळेस मी काहीतरी नवीन वेगवेगळ्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर आता आम्ही चाललोय, ही सगळी जी काही बच्चे कंपनी आली त्यांच्याबरोबर फिरायला चाललोय. तर मुंबई दर्शनचा विचार आहे. 2-3 दिवस जे काही असणार आहे ते छान असं फिरायला मिळणार आहे. मला पण फिरायचंय, कारण एवढ्या वर्षामध्ये म्हणजे माझ्या जन्मापासून आतापर्यंत म्हणाल तर मी अजूनही जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी अजूनही बघितली नाहीये. आणि खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी अजूनही गेली नाहीये. तर यांच्या निमित्ताने मला पण मुंबई दर्शन घडणार आहे आणि ते तुमच्याबरोबर बघायला, म्हणजे तुमच्याबरोबर मी शेअर करेन. सगळ्यांनी बघितलं असेल, पण प्रत्येकाचा हे जे अनुभव असतात हे आपल्या आयुष्यभर साथ राहणारे असतात, मेमरी असतात, छोटे छोटे क्षण असतात. भले ते 5 मिनिटाचे असो किंवा मग 1 तासाचे असो, सोबत घालवलेले क्षण हे नेहमी छान असतात. आणि आज बऱ्याच दिवसांनी तुमच्याबरोबर बोलते, भरभरून बोलते, खूप छान वाटतंय. आणि जवळपास गेले 8-10 दिवस मला ब्लॉग पण शूट करायला मिळालं नव्हतं. त्याचं रिझन मी मागच्या 2-3 ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं नाही. पण ऑफिसमध्ये यायला मला थोडासा बराच वेळा उशीर होत होता, त्याच्यामुळे ते काही शूट करायला जमलं नाही. पण आता हे जे काही आहे ते ब्लॉग मी नक्की शेअर करेन आणि ते मला करायचं होतं तुमच्याबरोबर आवर्जून शेअर. आणि यांच्यासाठी म्हणजे या सगळ्यांसाठी ती एक मेमरी असते आणि माझ्यासाठी पण मेमरी असते, कारण नंतर आम्ही बरेच महिने आणि वर्ष त्या सगळ्या आठवणी करत असतो. अजूनही जे गिरणारचे वगैरे व्हिडिओ आहेत ते आपण बघून आठवण करत असतो सगळ्या की किती छान ट्रिप झालेली आणि कशा पद्धतीने झालेली. तर चला आता जास्त बोलत नाही मी, पुढे आपण जिथे जिथे जाणार आहोत तिकडे सगळं कॅप्चर करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा विचार आहे. तू जा ना मग. समोर आपल्याला समोर जायचं आता, समोर ब्रिजवर. तर आता इथे आलो आम्ही दादर चौपाटीला आणि इथे खूप म्हणजे फोटो वगैरे क्लिक करण्यासारखं तेवढं असं नाहीये क्लीन. तर आता आम्ही जाणार आहोत पुढे चैत्यभूमीच्या इथे जे पहिलं नारळी बाग होतं ना तिथे जाणार आहोत. आणि तिथून मग नंतर आम्ही ब्रिजवर जायचा विचार आहे, म्हणजे जो आपला सी लिंक आहे तिथे जायचा विचार आहे आणि तिथून मग चौपाटीवर जायचा विचार आहे. तर आता आम्ही जातो, कारण आमच्याकडे वेळ फार कमी आहे, कारण आम्हाला निघता जवळपास 5:45-6 झालेले आम्हाला. त्याच्यामुळे आता आमच्याकडे वेळ कमी आणि 10 आत आम्हाला सगळं आवरायचं आहे. पूर्वीची जी नारळी बाग होती ना तेव्हा मी आलेली होती आणि तेव्हाचं मला माहिती होतं. हे जे इथे चेंजेस झाल्यानंतर माझं इथे येणं झालं नव्हतं. म्हणजे बाहेरून मी बघितलेलं, पण आतमध्ये जी सिटिंग एरिया वगैरे केलेलं ना बसायला, तुम्ही म्हणजे तिथे म्हणजे झालंच नव्हतं माझं येणं. तर यांच्या निमित्ताने झालं आणि खरंच खूप छान वाटलं. अगदी इथे संध्याकाळी खूप प्रसन्न असं म्हणजे खूप फ्रेश वाटत होतं. मस्त अशी छान हवा येत होती आणि सगळी साईडने मस्त असं मोकळं आणि बघून खूप छान वाटलं. आणि खूप झाडं वगैरे तर खूप सुंदर होती इथे आणि ते खूप छान. आम्ही एक 15-20 मिनिटं फक्त होतो, कारण सगळ्याच गोष्टी फिरायच्या होत्या हळूहळू. त्याच्यामुळे इथून आता आम्ही निघालो आणि आता आम्ही निघालोय बँड्राला. मी पण पहिल्यांदाच आली, जाणार होतो आम्ही, जाणार होतो पुढे, पण प्लॅन चेंज केला. आपण एक्सपिरियन्स घेऊया सगळ्यांबरोबर. आता आम्ही चाललोय मेट्रोने. आमचा प्लॅन नव्हता पहिला, पण म्हटलं की यांना फिरवायचं आहे म्हणून आम्ही 2 स्टेशन जाणार आणि 2 स्टेशन रिटर्न येणार. म्हणजे जी कमीची तिकीट आहे तीच आता आम्ही काढणार. तर बघूया, माझा पण पहिलाच अनुभव आहे हा जाण्याचा. तर खूप छान वाटतंय. म्हणजे आम्ही आलो बँड्राला आलो, तर आम्हाला जवळ आता बँड्राच आहे म्हणून मग कार आम्ही पार्क केली आणि मग आता म्हटलं चला जे जवळचं स्टेशन आहे ते करून येऊया, बघूया कसा अनुभव आहे. तोपर्यंत स्टॉप येते. अरे इथे तर बघ ना, अजिबात पूर्ण शांतताच आहे, कोणच नाही. आपणच आहोत. अनघाचा चाललाय फोटोशूट. जेवढे फोटो काढायचे तेवढे फोटो काढून घ्या. पहिल्यांदा मुंबईला आली होती आम्ही, आले सारखं. आणि आतमध्ये एसी जागा पूर्ण खाली आहे, रिटर्नची आहे ना त्याच्यामुळे खाली आहे. बसूयात आपण इथे माहिती इथेच बसू. समोर बसले. पूर्ण खाली असल्यामुळे तर
प्रवास जाताना असं वाटतंय बघ. इथे थोडी मी पण लहान होऊन अमृतबरो वगैरे खेळत होती. आम्ही खूप मस्ती केली इथे. आणि मग आम्ही 2 स्टेशनचं तिकीट काढलेलं जाता येता, फक्त आपल्याला फिरता यावं म्हणून. आणि इथून मग आम्ही निघालो आणि मग आम्ही कोस्टल रोडला गेलो. तर तिकडे पण संध्याकाळी लाईट्सवर खूप छान दिसतं. आणि तिथूनच येता येता मग आम्हाला गिरगाव चौपाटी करायची होती. तर असं थोडक्यात असा हा संध्याकाळचा आमचा हा पहिल्या दिवसाचा अनुभव होता. ॲक्च्युली काय झालेलं, माझा जो कालचा व्हिडिओ होता तो मी पहिला म्हणजे तो सेकंड डे होता आणि आजचा फर्स्ट डे होता. तर ते थोडेसे मागे पुढे माझ्याकडनं एडिट झालेत. ॲक्च्युली हे सगळं जे शूट होतं ते तन्वीच्या फोनमध्ये केलेलं होतं आणि मग मलाकडनं म्हणजे तिच्याकडनं घेणं राहिलेलं माझं. मग तिने मला आता हे एक सेंड करून मग आता मी हे कोलॅज करून मग तुमच्याबरोबर पोस्ट करते. तिकडे मागे बघ, इथे पण बघ ना सगळेजण खाली बसून वगैरे. मी तर पहिल्यांदाच आली इथे, त्यामुळे मला तर काही आयडिया नाही. आता गिरगाव चौपाटीला आलोय ना आपण. दादा चला, खूप उशीर झाला आपल्याला यायला. जिथे यायचं होतं तिथे आम्ही सर्वात शेवटी आलोय आणि इथे परत येण्याचा एकदा विचार आहे, कारण उशीर झालाय आता. पण वारा खूप छान सुटलाय, त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय बसायला, रिलॅक्स. हे संध्याकाळी रात्री थोडंसं अजून लेट आलो असं तर अजून छान वाटतं, म्हणजे जेवून वगैरे एकदम रिलॅक्स होऊन यायला ना छान आहे. मी पण इथे आली आहे, पण खूप आधी आलेली, म्हणजे माझ्या मते जवळपास वर्षभरानंतर मी पण इथे आली. छान वाटतंय. आता मला असं वाटतं आमचा हा लास्टचा स्पॉट असणार आहे आणि आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करणार आहे. बघू जर अजून काही कुठे गेलो, कारण ऑलमोस्ट आता 9 वाजत आले, तर त्याच्यानंतर मग घरी वगैरे जायचं आहे. त्याच्यामुळे ब्लॉग मी इथेच एंड करेन. पण अजून पुढे काही जर आम्ही केलं तर मी तुमच्याकडे काय ताज हॉटेल आहे ना, ताज हॉटेल साईडला. ऍक्च्युली ना इथे आम्हाला दाखवायचं होतं, पण इथे ना काही तर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नाहीये, म्हणजे क्लिअर दिसत नाहीये तेवढं. पण फोटो वगैरे भरपूर काढलेत. इन्स्टावर मी शेअर करेन आणि कम्युनिटी पोस्टला पण शेअर करेन. चला आता थोडासा रिलॅक्स होऊया.